नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाइन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अण्णासाहेब पाटील कर्ज योजना। अण्णासाहेब पाटील योजनेसाठी नोंदणी करण्याची पद्धती काय आहे मित्रांनो? अण्णासाहेब पाटील कर्ज अर्ज करण्याची पद्धती काय आहे मित्रांनो? त्यानंतर पात्रता काय आहे, त्याच्यानंतर कागदपत्र काय काय लागणार आहेत अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या तरुणांना सक्षम बनवणे, तरुणांना योजनेत समाविष्ट करून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा विकास घडवून आणणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे मित्रांनो। त्यानंतर अण्णासाहेब पाटील योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत मित्रांनो त्या बघूया। या योजनेचा लाभ घेण्यासंबंधित उमेदवाराने मंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे, एकाच कुटुंबातील रक्त नाते असलेली व्यक्ती जर कर्जाकरिता सहकर्जदार राहिले असतील तरी या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतात, परंतु अर्जदाराचे नाव प्रथम कर्जात म्हणून असणे आवश्यक आहे। लाभार्थ्याने केवळ महाराष्ट्रामध्ये कार्यरत आणि CBS प्रणालीयुक्त बँककडून कर्ज घेणे अनिवार्य आहे। या योजनेअंतर्गत दिव्यांगासाठी एकूण 4% निधी राखीव ठेवण्यात आला आहे। दिव्यांग म्हणून योजनेचा लाभ घेणारा उमेदवार हा मानसिकदृष्ट्या सक्षम असावा। योजनेचा लाभ कर्ज घेतल्यापासून पुढील 5 वर्ष किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी त्यापेक्षा जो कमी असेल तोपर्यंत असेल। कर्ज मर्यादा ही जास्तीत जास्त 10 लाख रुपये आणि व्याजाचा दर हा 12% जसाजसे आणि त्यानुसार जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा परतावा मंडळ याद्वारे केला जाणार आहे। आता मित्रांनो, या योजनेसाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत ते बघूया। अर्जदाराचा फोटो लागेल, आधार कार्ड लागेल, रहिवासी पुरावा लागेल, लाईट बिल लागेल, गॅस कनेक्शन पुस्तक किंवा टेलिफोन बिल, तहसीलदाराचा रहिवासी दाखला सुद्धा चालेल, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे मित्रांनो, जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला लागेल, शॉप ॲक्ट लागेल आणि उद्योग आधार लागेल मित्रांनो। त्यानंतर व्यवसाय प्रकल्प अहवाल लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील योजनेसाठी नोंदणी करण्याची पद्धती काय आहे मित्रांनो हे बघूया। योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला महामंडळाच्या www.udyog.mahaswayam.gov या संकेतस्थळावर आधार कार्ड सोबत नोंदणी करणे अनिवार्य आहे। या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी उमेदवाराचा आधार सोबत नंबर लिंक असणे आवश्यक आहे मित्रांनो। नोंदणी करण्यासाठी OTP आधार सोबत लिंक असलेल्या फोनवर प्राप्त होईल। जर फोन नंबर लिंक नसेल किंवा बंद असेल तर उमेदवाराने जवळच्या आधार केंद्रास भेट देऊन फोन नंबर लिंक करणे आवश्यक आहे मित्रांनो। अर्ज भरून झाल्यावर उमेदवार कर्ज व्याज परताव्यासाठी पात्र आहे की नाही किंवा अर्जातील त्रुटीबाबत उमेदवाराला कळवण्यात येईल। उमेदवार प्राप्त असल्यास संबंधित पात्रता प्रमाणपत्र LOI ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होईल। तसेच कर्ज हमीचे शासनाचे पत्र प्राप्त होईल। अर्जदाराला अटी आणि शर्ती मान्य असल्यास शपथपत्र ऑनलाईन भरावे लागते। त्यानंतर मित्रांनो, बँकद्वारे कर्ज मिळवण्याची पद्धती काय आहे? तुम्ही संबंधित बँकजवळ कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करून कर्जासाठी आवेदन करू शकता आणि कर्ज मंजूर झाल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या व्याजाचा परतावा अंतर्गत सूट मिळवू शकता। त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत ते बघूया। व्यावसायिकाचे ओळखपत्र लागेल, म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, व्यवसायाचा पुरावा लागेल मित्रांनो, म्हणजे शॉप ॲक्ट, जागेचा पुरावा लागेल, त्यानंतर IT रिटर्न, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागेल मित्रांनो। तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे। व्यवसायाचा प्रकल्प अहवाल लागेल। आपली लोन फाईल म्हणजे सर्व कागदपत्र आणि प्रकल्प अहवाल ठीक असल्यास बँक ही कर्ज मंजूर देते।
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि सारांश काय आहे मित्रांनो, तो बघूया। महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजातील होतकरू मागास घटकांचा विकास होण्यासाठी ही योजना एक महत्त्वाकांक्षी भूमिका बजावत आहे। स्वतः व्यावसायिक बनून इतरांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून एकंदरीत समाजाचा विकास घडवून आणण्याचे काम ही योजना करत आहे। कर्जासाठी अर्ज करण्याची पद्धती काय आहे मित्रांनो, ते बघूया। कर्ज प्रकरण बँक खात्यामध्ये सादर करतेवेळी बँकमध्ये विचारली जाणारी कागदपत्रे आणि त्या संदर्भात काय माहिती विचारली जाते ते सविस्तरपणे बघूया। अर्जदाराच्या KYC कागदपत्रामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराने पॅन कार्ड आणि अर्जदाराचा पासपोर्ट फोटो तुम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे की आपल्या आधार सोबत जोडलेला फोन नंबर सुरू असावा। जर फोन नंबर सुरू नसेल तर जवळच्या आधार सेंटरला भेट द्या। व्यवसाय नोंदणीचा पुरावा लागेल मित्रांनो। दुकाने व आस्थापन नोंदणी प्रमाणपत्र। महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोणत्याही व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला त्या व्यवसायाची नोंदणी महाराष्ट्र सरकारच्या दुकाने आणि आस्थापना कायद्याअंतर्गत शॉप ॲक्ट अंतर्गत नोंदणी करावी लागते। त्यासाठी तुम्ही सरकारच्या आपले सेवा सरकार संकेतस्थळावर भेट देऊ शकता किंवा जवळच्या एखाद्या खाजगी कन्सल्टन्सी द्वारा मदत घेऊ शकता। नोंदणी झाल्यानंतर आपल्याला 16 अंकी नोंदणी क्रमांक दिला जातो। उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र। उद्यम आधार याद्वारे आपल्याला व्यवसायाची नोंदणी केंद्र सरकार पातळीवर होते। उद्यम आधार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 16 अंकी उद्यम आधार नोंदणी क्रमांक दिला जातो। स्वतः उद्यम आधार नोंदणी करण्यासाठी तुम्ही उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टलला भेट देऊन त्याच्यावर काढू शकता किंवा खाजगी कन्सल्टन्सीद्वारे मदत घेऊ शकता। जागा मालकीचा पुरावा। जर व्यवसाय तुम्ही स्वतः जागेचा करत असाल तर संबंधित वीज बिल तुम्ही जागा मालकीचे अपूर्व म्हणून देऊ शकता। जर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी जागा ही भाडेतत्त्वावर घेतली असेल तर तुमच्याजवळ भाडे करार असणे आवश्यक आहे। IT रिटर्न। जर तुमचा व्यवसाय पूर्वीपासून सुरू असेल तर तुम्हाला स्वतःच्या व्यवसायाची IT रिटर्न भरलेली फाईल पण बँकमध्ये द्यावी लागते। IT रिटर्न भरलेले कागदपत्र साठी तुम्ही सरकारच्या इन्कम टॅक्स संकेतस्थळावर भेट देऊ शकता किंवा जवळच्या अकाउंट कन्सल्टन्सीला भेट देऊ शकता। त्याच्यानंतर प्रकल्प अहवाल। आपल्याला व्यवसायाबद्दल थोडक्यात पण स्पष्ट माहिती सांगणार अहवाल म्हणजेच प्रकल्प अहवाल। यात आपल्याला व्यवसायाची कार्यपद्धती, व्यवसायाचे अर्थकारण आणि व्यवसायात मालकाची आवक जावक कशी राहील याबद्दल आपण बँकला सविस्तर माहिती देत असतो। याचा विचार करून बँक आपल्याला व्यवसाय किती कर्जासाठी पात्र आहे हे देते। अर्ज करण्यासाठी आपण नोंदणी प्रक्रिया आधीच बघितली आहे मित्रांनो। नोंदणी केल्यावर मिळालेल्या ID पासवर्डचा वापर करून आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ संकेतस्थळावर लॉग इन करून योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे प्रोसेस करायची आहे। व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करायचे आहेत मित्रांनो। कागदपत्र कोणती अपलोड करायची आहेत ते बघूया। बँक मंजूर प्रमाणपत्र म्हणजेच बँक कर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला दिले जाते। त्यानंतर व्यवसाय नोंदणी पुरावा, त्याच्यानंतर बँक स्टेटमेंट, प्रकल्प अहवाल, व्यवसायाचा फोटो इत्यादी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहे। तर ही होती मित्रांनो आजची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।